जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक 7वा समास 1 ते 10 यांच्यातील सारांश काय आहे ते पाहणार आहोत. हा समास 14 ब्रह्मांचा आहे. शुद्ध परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म, अतींद्रिय, अनंत व अपरंपार आहे. परब्रह्म हे ज्ञानदृष्टीने पाहावे लागते. माणसामध्ये ज्ञानदृष्टी आहे, परंतु देहबुद्धीतून येणाऱ्या मीपणामुळे ज्ञानदृष्टी ही व्यावहारिक झालेली आहे. त्यामुळे परब्रह्माचा अतींद्रिय, विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही. हे विश्व कल्पनेतून निर्माण झाले आहे. त्यामुळे विश्वाचा सर्व व्यवहार कल्पनेच्या जोरावर चालत आहे. मी देहच आहे ही कल्पना कमी करण्यास मी आत्माच आहे ही कल्पना फारच उपयोगी आहे. मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे. विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सतत अभ्यास करावा. अभ्यास सारणी विद्या म्हणजेच विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे. त्यासाठी उत्तम अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करणे याचेच नाव अभ्यास होय. मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून या परब्रह्माचे वर्णन करण्यास दृश्य विश्वामधील वस्तू शोधाव्या लागतात. त्या दृष्टीने विचार केला तर आपणास 14 प्रकारांनी ब्रह्माचे वर्णन करता येते. प्रथम आपण 14 ब्रह्म कोणते आहेत ते पाहू. शब्द ब्रह्म, ओम ब्रह्म, ख ब्रह्म, सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव ब्रह्म, आनंद ब्रह्म, तदाकार ब्रह्म आणि अनिर्वाच्य ब्रह्म असे हे एकूण ब्रह्माचे 14 प्रकार आहेत. आता आपण या ब्रह्माविषयी थोडी माहिती पाहू. शब्द ब्रह्म यामध्ये स्वरूपाचा साक्षात अनुभव नसून फक्त ते केवळ शब्दांनी ते असे आहे व तसे आहे हे सांगणे या शब्द ब्रह्म म्हणतात. ओम ब्रह्म यामध्ये ओम या एकाक्षराने जे ब्रह्माचे वर्णन केले जाते त्यास ओम ब्रह्म म्हणतात. ख ब्रह्म यामध्ये ख या शब्दाने आकाश ब्रह्माचे वर्णन केले जाते. सर्व ब्रह्म यामध्ये पंचमहाभूतांच्या तत्वांनी जे जे नजरेस पडते ते सर्व ब्रह्मात येते. चैतन्य ब्रह्म यामध्ये माया आणि तिच्यापासून प्रकट झालेली जी पंचमहाभूतांची तत्वे आहेत त्यांना चालवणारे मूळ हे चैतन्य ब्रह्म होय. सत्ता ब्रह्म यामध्ये चैतन्यास ज्याच्या सत्तेचा आधार आहे त्या सत्ता ब्रह्म म्हणतात. साक्ष ब्रह्म यामध्ये जे सत्तेला जाणणारे असते त्या साक्ष ब्रह्म म्हणतात. सगुण ब्रह्म यामध्ये साक्ष म्हणजे वेगळेपणाने पाहणे किंवा जाणणे हा गुण असल्याने साक्ष ब्रह्माला सगुण ब्रह्म म्हणतात. निर्गुण ब्रह्म यामध्ये जेथे गुणांना स्थान नाही त्यास निर्गुण ब्रह्म म्हणतात. वाच्य ब्रह्म यामध्ये वाणीने ज्याचे वर्णन करता येते ते वाच्य ब्रह्म होय. अनुभव ब्रह्म यामध्ये ब्रह्म हे स्वतः अनुभवावे लागते त्यास अनुभव ब्रह्म म्हणतात. आनंद ब्रह्म यामध्ये आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जेथे असते त्यास आनंद ब्रह्म म्हणतात. तदाकार ब्रह्म यामध्ये जेथे समरसता म्हणजेच एकरूपता असते त्यास तदाकार ब्रह्म म्हणतात. अनिर्वाच्य ब्रह्म यामध्ये ज्या ब्रह्माचे शब्दात वर्णन करता येत नाही त्यास अनिर्वाच्य ब्रह्म म्हणतात. प्रत्येक माणूस हा स्वतःविषयी व जगाविषयी काही कल्पना करत असतो. त्याची श्रद्धा, त्याची मूल्ये, त्याची उत्तम जीवनाची धारणा व त्याच्या प्रयत्नांची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या कल्पनावरच अवलंबून असतात. माणसाच्या कल्पना बदलल्या की त्याच्या जीवन पद्धती आपोआप बदलतात. कल्पना ही मायेची शक्ती आहे. देहबुद्धीमुळे ती दृश्य पदार्थाकडे वळते. दैनंदिन जीवनात घडवून आणलेल्या सुधारणा या कल्पनेच्या जोरावर झालेल्या असतात. त्यामुळे ही शक्ती केवळ दृश्यावर घालवण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी. सर्वांना बदलण्यापेक्षा आपण बदलणे हे अधिक चांगले असते. माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक असते. मन कल्पनाप्रधान असल्याने कल्पनांची रचना व स्थिती बदलली की मन बदलते. मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो आणि स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. मी देहच आहे ही कल्पना नष्ट करण्यास मी आत्माच आहे अशी कल्पना करावी. पहिल्या कल्पनेमध्ये दृश्य व द्वैताने भरलेले विश्व खरे वाटते. दुसरी कल्पना साधनाने दृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे वाटते.
मानवी जीवनात मनाला विशेष स्थान आहे, कारण द्वैत आणि अद्वैत म्हणजेच भेदभाव करणे किंवा भेदभाव न करणे, ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया इत्यादी सर्व गोष्टी मनच निर्माण करते. माया ही मनाची जन्य आहे, कल्पना ही मायेचे मूळ आहे. म्हणून मानवी मन हे कल्पनामय आहे. कल्पना ही चांगली किंवा वाईट असू शकते. वाईट कल्पनामध्ये चिंता, भय, हीनपणाची भावना, पुढे काय होईल याची काळजी, आळशीपणाची लक्षणे या सर्व वाईट कल्पना आहेत. तर चांगल्या कल्पनामध्ये ईश्वरावर श्रद्धा, निर्भयता, चांगलेपणाची भावना, आशावादीपणा, यशाची खात्री या सर्व चांगल्या कल्पना आहेत. वाईट कल्पना ह्या देहबुद्धीच्या असतात, त्या मन अधिक आकुंचित करतात. तर चांगल्या कल्पना आत्मबुद्धीच्या असतात व मन मोठे विशाल करतात. सर्व समस्यांचे मूळ हे मीपणामध्ये आहे. मीपणाने अभिमान, गर्व आणि अहंकार येतो. त्यामुळे प्रपंचसुद्धा आणि परमार्थसुद्धा नीट घडत नाही. मीपणामुळे मनामध्ये संशय निर्माण होतात आणि भांडणे उत्पन्न होतात. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मीपणा कोणालाच सहन होत नाही. मग तो भगवंताला तरी कसा सहन होईल. म्हणून जो मीपणा नाहीसा करून जगतो तोच समाधानी बनतो. मीपणा नीट समजून त्याचा त्याग करावा व ब्रह्माशी एकरूप होऊन ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि समाधान पावावे. मीपणाचा त्याग होण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते. ब्रह्मानुभव होण्यासाठी समरसतेची आवश्यकता असते आणि समाधान पावण्यासाठी निर्वासनेची आवश्यकता असते. साधनेचे आणखी एक महत्त्व आहे, ते असे की साधना तर चालू आहे, परंतु तिच्यात मीपणा नाही. मी साधना करतो ही भावना नाही. अशा रीतीने जो साधना करतो त्याचे समाधान वेगळेच असते. तो खरोखरच धन्य असतो. देहबुद्धी असते तोपर्यंत मीपणा असतोच. मीपणा असतो तोपर्यंत मी साधना करतो ही भावना असते. साधनेमध्ये वाढ होत चालली की मीपणा कमी होत जातो. देहबुद्धी कमी होऊ लागते आणि मग मी साधना करीत नाही, तो ती माझ्याकडून करवून घेतो अशी दृढ भावना होऊ लागते. साधना परिपक्व झाली की ती चालू राहून सुद्धा साधक मीपणाने उरत नाही. तो स्वस्वरूपाशी एकरूप होऊन जातो आणि राम हमरा जप करे हम बैठे आराम अशी ती विलक्षण अवस्था असते. या अवस्थेतील समाधान हे वेगळेच असते. मानवी जीवनात प्रत्येकाने स्वतः मिळवलेले ज्ञान हे इतरांना मुक्त हस्ताने द्यायला हवे. त्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि त्या ज्ञानाचा प्रसार देखील होईल. असे हे ज्ञानदान करण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग असा की व्याख्यान व प्रवचन यांच्याद्वारे आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये त्याचा प्रसार करणे. मानवी समाज हा असंख्य असल्यामुळे कोणापाशी अशी ही ज्ञानदान करण्याची कला आहे हे आपणास सांगता येणे कठीण आहे. म्हणून सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये असे ज्ञान सांगत जावे किंवा लिहित जावे. सर्वात महत्त्वाचे ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान आहे. त्यामुळे अध्यात्म सांगत जावे व लिहित जावे. ज्या ग्रंथामध्ये अध्यात्म सांगितले जाते त्यास आध्यात्मिक ग्रंथ म्हणतात. ग्रंथ हे पुष्कळ आहेत, परंतु जो ग्रंथ वाचला असता माणसाला परमार्थ साधना होते, ज्याच्या नित्य सहवासाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते आणि ज्यामुळे माणूस कृतकृत्य होऊन जातो, त्यासच खऱ्या अर्थाने ग्रंथ असे म्हणतात. ग्रंथांच्या साह्याने विचारवंत हे त्यांचा फायदा करून घेतातच, परंतु सर्वसामान्य माणूस सुद्धा ग्रंथातील विचाराच्या प्रभावाने विचारवंत बनून आपले कल्याण करून घेतो. जो माणूस अध्यात्म सांगतो, परमार्थाचा, परलोकाचा आणि ब्रह्मांडाचा मार्ग दाखवतो, त्यास संत असे म्हणतात. संतांचा दृष्टिकोन हा एका अर्थाने विज्ञानाशी जुळता असतो. निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या साह्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे. तर मानवी जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग करून या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढणे हे संतांचे काम होय. संतांचे अनुभव विश्व हे मोठे व्यापक आणि सर्वस्पर्शी असते. ते अति जिवंत, ताजे व रसरशीत असते. त्यांची बुद्धी सूक्ष्म आणि प्रतिभाशक्ती अखंड जागृत असते. संत हे स्वतःचे जीवन दर्शन ग्रंथामध्ये भाषाबद्ध करतात. आता आपण ग्रंथ कोणते वाचावे किंवा ऐकावे
हे पाहू. ज्या ग्रंथामध्ये पद्धतशीर आणि तर्कशुद्ध अध्यात्म सांगितले असेल असेच ग्रंथ वाचावे. ग्रंथांच्या वाचनाने आपले मन भगवंतावर स्थिर व्हावे. तो वाचून आपला बुद्धिभेद होऊ नये. ग्रंथांच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपल्या शंकांचे निरसन व्हावे. अशा प्रकारचे अद्वैत ग्रंथ म्हणजेच भेदरहित ग्रंथ वाचावेत. सारांश असा की सर्वसामान्य माणसाचे जीवन हे स्वार्थाने व अहंकाराने भरलेले असते. श्रवणाने किंवा ग्रंथ सेवनाने त्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणणे अवश्य आहे. त्यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे. देहांत म्हणजेच मृत्यू किंवा अंतकाळ होय. प्रत्येक माणसाच्या जीवनात अंतकाळ हा येणारच. ज्याचा जन्म होतो त्याचा शेवट हा होणारच. जन्मकाळ आणि अंतकाळ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परमार्थामध्ये माणसाच्या अंतकाळास फार महत्त्व असते. जीवाचा भविष्यकाळ हा त्याच्या अंतकाळाच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून असतो. सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचे चांगले वाईट पण ठरवतो. देहाला विशेष कष्ट न होता ज्याला मृत्यू येतो त्याचा अंतकाळ चांगला झाला असे मानतात. तर देहाला कष्ट झाले तरी चालेल, परंतु मृत्यूसमयी ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याचा अंतकाळ उत्तम झाला असे संत मानतात. आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही. ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार चालतो. प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा मृत्यू त्यास येतो. जो जिवंतपणीच ब्रह्मस्वरूप होतो. आत्मज्ञानाने त्याचे सगळे संशय नाश पावतात. त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचे त्याला काहीच माहीत नसते. जीव परमात्म स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे साधकाचे चित्त चैतन्यमय बनते आणि तो अत्यंत समाधानी बनतो. ज्ञानी पुरुषाला शरीर असत्यपणे भासते म्हणून त्याचे विकार त्यास बाधत नाहीत. प्रारब्ध योगाने त्याचे शरीर जेथे पडते तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. त्यामुळे साधू संत येऊन राहिल्याने तीर्थांना पवित्रपणा येतो आणि त्यांचे महात्म्य वाढते. म्हणूनच म्हणतात, साधू संत येती घरा तेथे दिवाळी आणि दसरा. अंतकाळी भगवंताचे स्मरण होऊन शांतपणे मरण येण्यासाठी जन्मभर चांगली सत्कर्मे करावे लागतात. आपल्याला माहीत आहे की पेरल्या वाचून काही उगवत नाही. त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती केली नाही तर अंतकाळी तो पावन होत नाही. देहाच्या दृष्टीने त्याला मरण आले तरी भक्ती न केल्याने तो वाईट गतीलाच पोचतो. म्हणून जिवंत असतानाच साधू आपल्या जन्माचे सार्थक करून घेतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो आणि त्याचे शरीर भगवंताच्या कारणी लागते म्हणून तो धन्य होय. अशा प्रकारे गुरु शिष्य संवादरूपी दशक 7वा समास 1 ते 10 यांच्यातील सारांशाचे विवेचन इथे संपन्न होत आहे. आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा व सदैव सुखी, समाधानी, समृद्ध आणि आनंदित राहा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.